आमच्या एका चुकीमुळे आम्हाला द्यावा लागा पिकअपला धक्का आहे. पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा. नमस्कार पब्लिक. आपल्याला काम होतं की कॅरेटी घ्यायची आणि पिकअपमध्ये ठेवायचे. कॅरेटी ठेवून घेतल्या भाऊ. सोन्याला सांगितलं पाडील टेप घालून ते भाऊ. टेप घालत होतं तेव्हा आलं भाऊ मळ्यातून ट्रॅक्टर, कारण की मार्केटला जात होतं त्याच्यात कॅरेटी होते. त्या कारण आपल्याला पिकअपमध्ये ठेवायचं. कॅरेटी पिकअपमध्ये ठेवून दिले. नंतर पिकअप चालू करतो की भाऊ पिकअप चालू होत नाही, कारण की आपल्याला रात्रभर लाईट चालू राहून गेलं होतं पिकअपमध्ये. त्याच्यामुळे मग सोन्याला धक्का मारायला लावला. मग चालू झाली म्हणून निघालो मळ्याकडे. सोन्याला म्हणतो तू मधूनच ये भाऊ. सोन्यामधून येतात मोबाईल बघायला लावला भाऊ. त्यानंतर अर्धा तास लावला. ये भाऊ पटके ये आपली कॅरेट ठेवायच्यात. मग आपण फाळकं बिळकं पाडलं भाऊ. कॅरेटी काढले. सोन्याला म्हटलं चाल रे भाऊ आपली कॅरेट वाहायच्यात. मग असं आपला कांदा होता या वर्षी पाणीमध्ये चांगला कांदा आला होता. मी सोन्या कॅरेट व्हायला लागलो. मग कॅरेट वाहून झाल्या. मग कांदे कांडायला सुरुवात झाली. कांदा काढल्यानंतर काही असं कांदे दिसत होतं. मग आपल्याला दिवसभर काम होतं की कॅरेटी घ्यायचं आणि पिकअप मध्ये जायचं. फुल खांदी दुखी काम होते आपलं. कोणी म्हणतं शेतातले मजा आहे भाऊ. कशाची मध्य देदरंकान श्रीलंकाचे शेतामध्ये. सोन्यात काय पाहत होता काय माहिती भाऊ. म्हटलं ए काही नाही सापडणार काय म्हटलं भाऊ. सोन्या तेवढ्यात इकडे आला बोन लागला बोलली माल जोखा खायला. अरे भाऊ तुझं मजा आहे भाऊ. कोणी मुलीं मागे फिरतं शेतकऱ्यांचं मुलाचं पॅटर्न वेगळा आहे. आम्हाला लागतं म्हशी मागे पळायला. म्हशी बिशी बांधून